खानदेश स्पेशल आपण आज मस्त निस्त्याची चटणी आणि मेथीच्या पोळ्या रेसिपी बघणार आहे। नमस्कार, मी स्वाती सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा। आधी इथं मी आता अंदाजाने 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलं असेल आणि त्यामध्ये 1 मोठा चम्मच मी मेथी दाणे असतात ना, मेथी दाणे सुके ते दळून आणलेले, तर 1 मोठा चम्मच मेथी दाण्यांचं पीठ टाकून घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकलं बघा। तुम्ही 3 वाटी जर गव्हाचं पीठ घेतलं तर पोहे खायचे 4 ते 5 चम्मचही टाकू शकतात किंवा तुम्हाला कमी आवडत असेल तर तुम्ही 3 चम्मच मेथी दाण्यांचं पीठ वापरू शकतात, पण अजिबात काही कडू लागत नाही। थोडासा ओवा टाकला बघा, थोडंसं तेल टाकून घेतलं मोहनाकरता, म्हणजे आपल्या पोळ्या मस्त लुसलुशीत आणि मऊसूद होतात। आता बघा इथं मी थोडासा किंचित सोडा घालणार आहे, कारण आपली पोळी मस्त मऊ होणार आहे। थोडीशी मी आता बघा 1 छोटा चम्मच हळद पावडर टाकून घेतली। आता हे सगळं पीठ एकत्र करून घ्यायचं। तेलाचं मोहन छान देऊन घेतलेलं आहे बघा आणि मिक्स करून घ्यायचं। आता थोडंसं पाणी घेऊन नॉर्मल पाण्यामध्येच मळून घ्यायचं आहे। फक्त हे मळून आपल्याला अर्धा पाऊण तास असंच ठेवून द्यायचं आहे झाकून, म्हणजे छान मुरतं आणि अजिबात कडू लागत नाही मेथीची पोळी। तुम्हाला सांगते, थंडीच्या दिवसांमध्ये इतकी अतिशय ही गुणकारी आहे। खूप सुंदर ही मेथीची पोळी लागते गरम गरम खायला, आणि यासोबत तर निस्त्याची चटणी मग झालीच पाहिजे खानदेश स्पेशल। तर नक्कीच तुम्हाला मी रेसिपी दाखवते चटणीची, पण आपण आधी आता मेथीच्या पोळ्यांचं पीठ मळून घेत आहोत। तर तुम्हाला समजलं ना मैत्रिणींनो, आपण आधी गव्हाचं पीठ घेतलं 3 ते 4 वाटी अंदाजानेच मी घेतलं, पण अंदाज सांगते 3 ते 4 वाटी असेल। आणि 1 मोठा चम्मच मी मेथी दाण्यांचं पीठ घेतलं, थोडासा ओवा टाकला, थोडीशी हळद टाकली, चवीनुसार मीठ टाकलं, थोडंसं तेल टाकलं मोहनाला आणि छान असं मिक्स करून घेऊन नॉर्मल पाण्यामध्ये बघा आता गोळा तयार करून घेतलेला आहे मेथीच्या पोळ्यांचा, म्हणजे चपातीचा। आता हे अर्धा पाऊण तास आपल्याला झाकून द्यायचं। आता इथं निस्त्याची चटणी आपल्याला बनवायची आहे, खास खानदेश स्पेशल। तर इथं रसगुल्ला चपाटा मिरची घेतलेली आहे खानदेश स्पेशल। तर बघा चिंच घेतलेली आहे, थोडीशी चिंच भिजत घातलेली आहे, 9 ते 10 लसूण पाकळ्या, थोडासा गूळ घेतलेला आहे बघा। तुम्हाला कितपत गोड आंबट हवं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात। आता ह्या मिरच्या अजिबात तिखट लागत नाही, तुम्ही रसगुल्ला आणि चपाटाच मिरच्या वापरा। आणि आता मिरची छान अशी भाजून घ्यायची बघा तव्यावर टाकून। गॅसवर तवा ठेवला, तवा तापल्यानंतर बघा मिरची टाकली, मग मिरच्या थोड्याशा भाजल्या की तेल टाकून घेतलं आणि बघा मिरच्या आता मी काढून घेतलेल्या आहे। मिरच्यांचे जे नाके आहे ते पण काढून घ्यायचे आहे। आता बघा इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी लसूण पाकळ्या टाकून घेतल्या, गूळ टाकून घेतला आपल्या अंदाजाने। तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर तुम्ही थोडासा कमी गूळ घातला तरी चालेल, पण तुम्ही या प्रकारे जर ही निस्त्याची चटणी बनवली ना, तर तुम्ही नेहमी बनवाल तर खरोखर सांगते अगदी अप्रतिम चवीची लागते। तर आता बघा गूळ आणि चिंच आणि लसूण आणि जी आपण रसगुल्ला चपाटा मिरची भाजून घेतली होती छान, ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडीशी फिरवून घेतली। आता मी चवीनुसार मीठ टाकणार आहे, दळतानाच आपल्याला मीठ टाकायचं आहे, म्हणजे छान असं मीठ मिक्स होतं आणि चव तर काय भन्नाट लागते मग विचारूच नका। आता थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मिक्सरला परत फिरवून घ्यायची आहे चटणी, आणि परत मी एकदा पाणी टाकणार आहे, कारण थोडीशी खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही ही चटणी व्हायला पाहिजे। तर बघा चटणी कशी मस्त दिसत आहे, तुम्हाला वाटेल बघूनच काय तिखट असेल, पण तुम्ही जर एकदा या प्रकारे बनवली ना तर तुम्ही नेहमी बनवाल मैत्रिणींनो। इतकी सुंदर लागते, झटपट होते। तुम्ही शेंगदाणा चटणीसुद्धा तुम्ही ह्या मेथीच्या पोळ्यांसोबत खाऊ शकतात, पण तुम्ही अशी ही निस्त्याची चटणी जर खाल्ली ना तर नेहमी बनवाल। तर बघा आता चटणी आपली तयार झालेली आहे। इथं आपलं मेथीचं पीठसुद्धा छान मळून झालेलं आहे, मऊ झालेलं आहे। अर्धा ते पाऊण तासाने परत मी एकदा थोडंसं तेल टाकून गोळा मळून घेत आहे, म्हणजे मऊ करून घेत आहे। आता इथं पोळपाट लाटणं घेतलेलं आहे, थोडंसं तेल घेतलेलं आहे बघा मी एका वाटीमध्ये, आणि छान असा आता एक गोळा करून घेणार आहे आणि पोळी आपल्याला म्हणजे चपाती बनवून घ्यायची आहे। अशी गरमागरम मेथीची पोळी आणि निस्त्याची चटणी खायला मज्जाच वेगळी। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा, आणि जर खरोखर तुम्हाला ही खानदेश स्पेशल मेथीच्या पोळ्या आणि निस्त्याची चटणी जर रेसिपी आवडली तर मोठ्या मनाने लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आता छोटासा एक गोळा तयार करून घेतला, म्हणजे छोटा म्हणजे खूप छोटा नाही घेतलेला आहे, थोडीशी पोळी माझी मोठीच असते म्हणजे चपाती। तर आता बघा इथं 3 पोळ्या आपण तयार करून घेणार आहे, आणि
परत आता बघा पीठ लावून आता ही लाटून घेणार आहे आपण. तोपर्यंत गॅसवर मी तवा ठेवलेला आहे तापवायला. तवा छान असा तापू दिल्यावर मग आपली पोळी पटकन होते आणि छान मऊ-मऊ होते. आता बघा मी पोळी अशी लाटून घेत आहे. मेथीची पोळी तुम्ही नक्की बनवून बघा. खरं तर हिवाळ्यामध्ये कंबर वगैरे जर दुखत असलं तर नाही दुखत अशी मेथी दाण्यांची पावडर आपण अशी खाऊ शकत नाही. तर तुम्ही अशा पोळ्या नक्की बनवून बघा. अतिशय पौष्टिक आहे शरीराला आणि तुम्ही एकदा नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आता बघा तवा छान तपलेला आहे. थोडंसं मी तेल टाकलं आणि आता जी चपाती आपण लाटून घेतली मी ती टाकून घेतलेली आहे. तुम्हाला जर जिऱ्याचा वापर करायचा तर तुम्ही जिरंही वापरू शकता. मी ओवा वापरलेला आहे आणि आता परतवून घ्यायची आहे बघा पोळी म्हणजे चपाती. तर खूप सुंदर प्रकारे हा मेनू आहे. अगदी खानदेशमध्ये आवर्जून खूप प्रेमाने खाल्ला जाणारा हा मेनू आहे. मेथीची पोळी आणि निस्त्याची चटणी. तर खूप सुंदर प्रकारे बघा चपाती पण आपली छान अशी फुगत आहे. थोडंसं मी तेल लावून घेत आहे आणि काय मऊसूद लुसलुशीत अशी ही मेथीची पोळी तयार होत आहे. गरमागरम चटणी पण तयार झालेली आहे. मस्त गोड, आंबट, तिखट आणि खूप सुंदर प्रकारे बघा पोळी चपाती तयार झालेली आहे. आता आपण दुसरी पण चपाती तयार करून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही कुठून रेसिपी बघत आहात ते पण मला नक्की सांगा. तर मला पण कळेल की आपल्या मैत्रिणी कुठून-कुठून रेसिपी बघतात. तर खरोखर सांगते अगदी साधा सोपा मेनू आणि सर्वांचा आवडणारा खानदेशमध्ये आवडणारा मेनू म्हणजे निस्त्याची चटणी आणि मेथीच्या पोळ्या. तर ही रेसिपी कधीच तुमच्यासोबत मला शेअर करायची होती, पण खरंच झाली नाही शेअर. म्हणून मग आज आपण ही रेसिपी शेअर करत आहोत. तर नक्की तुम्ही बघा. तर आपल्या चपात्या पण झालेल्या आहे बघा. आता मस्त आपण जेवायला वाढूया. या तुम्ही पण जेवायला. तर छान अशा बघा मेथीच्या पोळ्या कशा झालेल्या आहे, लुसलुशीत, मऊसूद आणि अजिबात कडू लागत नाही. तुम्ही फक्त या पद्धतीने बनवा. तर तुम्हाला जे काही वस्तू कमी जास्त करायची तुम्ही करू शकता आणि चटणीला फोडणी वगैरे काही द्यायची नाही. अशीच हिला तेल टाकून खायची असते. तर बघा आता मी चटणी एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्यावर जाणार आहे थोडंसं आता मस्त तेल आणि मग काय मग विचारूच नका. इतकं सुंदर मेनू असल्यावर मग आले ना तोंडाला पाणी. तर वाट कशाला बघतात मैत्रिणींनो, नक्की तुम्ही पण बनवून बघा. निस्त्याची चटणी आणि मेथीच्या पोळ्या कशी वाटली रेसिपी सांगायला मात्र विसरू नका. नक्की बनवून बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.